छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती। सत्ताधारी मंडळींकडून गेल्या काही वर्षांपासून सभासदांवर होत असलेल्या अन्यायाची विचारणा करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे सभासद कारखान्याच्या बाहेर एकत्र आले। या ठिकाणी परिवर्तन आघाडीच्या वतीने कारखान्याशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधणारे फलक लावण्यात आले होते। परिवर्तन आघाडीच्या वतीने कारखान्यावरील 315 कोटी रुपयांचं सध्याचं कर्ज, सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी घेण्यात येणारं नवीन कर्ज, मयत सभासदांच्या वारसांना सभासद करून न घेण्याचं पाप, मयत सभासदांची साखर बंद करण्याचा विषय, सभासदांना अंधारात ठेवून सहवीज प्रकल्पाचं करण्यात आलेलं भूमिपूजन, जुन्या तोडणी वाहतूक ॲडव्हान्स वसुलीचा विषय, वाढवलेलं कार्यक्षेत्र, डिबेंचर ठेव व्याजाचा सभासदांना परतावा या विषयांशी संदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकाचं सभासदांना वाटप करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सभेसाठी सत्ताधारी मंडळींनी सभास्थळी मोठी गर्दी केली होती। या ठिकाणी विरोधी गटाच्या सभासदांना प्रश्न विचारता येणार नाहीत, त्यामुळे आपला आवाज व्यासपीठापर्यंत पोहोचावा यासाठी परिवर्तन आघाडीने सभेच्या ठिकाणी लाऊड स्पीकरसह वाहन घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता। मात्र पोलिसांनी त्यांना स्पीकर घेऊन आत जाण्यास मनाई करत सभास्थळापासून बाहेरच रोखलं। त्यामुळे परिवर्तन आघाडी समर्थक सभासदांनी कारखान्याच्या आवारा समांतर सभा घेत सत्ताधारी गटावर निशाणा साधला। कुठलाही प्रकल्प कारखान्याने त्यांच्या प्रगतीसाठी करायला आमची कधीही कुणाची हरकत नाही, आमचा कुणाचाही विरोध नाही। कृपया आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व सभासदांच्या माहितीसाठी आम्ही हे सांगतो, हे आमच्या नावानेच बोंब मारली जाते, विरोध करतात, आमचा कधीही विरोध नाही। पण आपल्या खिशाचा सल्ला घेऊन आपण घर जरी बांधायचं असलं तरी सुद्धा आपल्याला आपल्याकडे पैसे किती आहेत, आपण कर्जाऊ किती घ्यायचं आणि त्या कर्जाचे हप्ते कसे जाणार याचा विचार करून आपण आपलं घर जरी 2 खोल्याचं बांधायचं असलं तरी आपण ते करतो। अशा पद्धतीने याने कुठेही न करता फक्त नुसतं कर्जाचा बोजा वाढवून या कारखान्यावर ठेवायचं काम, या कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढवायचं पाप या सत्ताधारी मंडळींनी केलंय। आणि म्हणून ते विचारासाठी, त्याचा खुलासा विचारासाठी, त्याचा जाब विचारासाठी आम्ही या ठिकाणी सर्व सभासदांच्या माध्यमातून आलो होतो। या ठिकाणी आमची अडवणूक केली गेली। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, वारसा हक्काचे जे सभासद करून घ्यायचे आहेत, 3,500 ते 4,000 अजून मयत सभासद आहेत कारखान्याचे। एकूण 17,320 पैकी 3,500 ते 4,000 सभासद मयत आहेत। त्यांच्या वारसांना सभासद करून घ्या म्हणून गेली 5-6 वर्षे सातत्यानं आम्ही मागणी करतोय। त्यांनी आता मागच्या महिन्यात संपर्क सभा काही ठिकाणी घेतल्या, त्यात त्यांनी सांगितलं की बंटी पाटील गटाच्या माणसांनी विरोध केला आणि त्यांनी तक्रार केली म्हणून आम्ही तुमचे सभासद करून घेत नाही। यांच्याकडे तसं काही नाही। आम्ही यांना खुलं चॅलेंज दिलं होतं की आमचा कुठं तक्रार अर्ज असेल, आम्ही कुठं हरकत घेतली असेल तर आम्हाला दाखवा। तर यांच्याकडे काही नाही, फक्त नुसतं राजकारण करायचं त्या विषयाचं, एवढंच त्यांचं चाललंय। यावेळी बाबूराव बेनाडे, अण्णा रामण्णा, शिवाजी किबिले, रघुनाथ चव्हाण, विलास पाटील, शशिकांत खवरे, दिनकर पाटील, तानाजी चव्हाण, अमित भंडारी, विकास चौगुले, सचिन चौगुले, सुरेश पाटील, संतोष पाटील, अनंत पाटील, युवराज उल्पे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, डॉक्टर संदीप नेजदार, सुरेश उल्पे यांच्यासह राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे समर्थक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।